तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या तलाव संवर्धन प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती ते 11 प्रकल्प पंकजा मुंडे यांनी रद्द केले। नेमकं असं का घडलं आणि काय घडलं पाहूयात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरीसाठी दिलेल्या 11 तलाव संवर्धन प्रकल्पाला पंकजा मुंडेंनी रद्द केलं आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशाने महाराष्ट्रामधील एकूण 14 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे। 14 पैकी 11 प्रकल्प हे शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळातील आहेत, तर 3 प्रकल्प आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असतानाचे आहेत। विशेष म्हणजे प्रकल्पासाठी वितरित करण्यात आलेल्या निधीची व्याजासह वसुली करण्याचे आदेश पंकजा मुंडे यांनी दिले। शिंदेंच्या कार्यकाळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांसाठी 244 कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला होता। त्यापैकी 73 कोटी 11 लाख रुपयांचा निधी वितरित झाला। हा निधी व्याजासह सरकारी तिजोरीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंचा निर्णय फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। आता हे प्रकल्प नेमके का रद्द करण्यात आले तेही पाहूया। तलाव संवर्धनाचे 5 प्रस्ताव हे तलाव संवर्धन योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आले नसल्याचं निदर्शनास आलं, तर 9 प्रकल्पांच्या बाबतीत 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही सुधारित प्रकल्प अहवाल सादर झालेला नाही। नाही, मला असं वाटतं की धक्का दिलाय। आता 1 वर्ष 7 महिने आम्हाला सरकारमध्ये झालेले आहेत नव्यानं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊन। त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं आहे। त्याच्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित निर्णय हा झाला असेल, मला माहीत नाही। तांत्रिक बाबींवर बोट ठेवून आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी हा निर्णय घेतलेला आहे। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।